बघताय पॅकर संघाकडून शुक्रवारच्या दिवसात चांगली खेळी केली होती आणि आता एकदा शेवटची लढाई करताना पाहायला मिळणार आहेत मैदानामध्ये. जबरदस्त मॅच आहे फायनल आणि अक्षय शिरसाट पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्रायकरला चान्स घेतला दीपल शहा आणि मिसफील्ड आणि तिकडे रन मिळतील 5. बघा लक आहे. अक्षय शिरसाट बोलतो 3 दिवसाची माझी मेहनत आहे त्यामुळे असे रन मला मिळणार. 2 महिन्याची मेहनत आहे आणि माझाच ग्राउंड आहे. टुर्नामेंट करणं सोपं नाहीये. मग सर्वांना एकत्रित घेऊन आज ऑर्गनाईज करणं म्हणजे बॅटल देखील तेवढीच महत्वाची आहे. मेगा फायनल आपण पाहतो एका साईडला सिद्धिविनायक अंधेरी त्यांच्या विरुद्ध ओमसाई पॅकर. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा पहिल्याच बॉलमध्ये ओव्हर थ्रोचे रन्स आले. 3 ओव्हरची मॅच आहे. स्ट्रायकरला बॅटर विशाल आहेत. या बॉलवर रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न केला गेला. या बॉल देखील बॉल निघून जाईल परंतु चांगली फिल्डिंग. 40+ संघ आहे मात्र जबरदस्त बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप. उत्कृष्ट बॉल. जबरदस्त मॅच आहे आणि क्रुशल मॅच आहे. कोणता संघ मात्र जिंकेल, फायनल टायटल कोण जिंकेल. बेस्तीचा यावर देखील चांगलं टायमिंग केलं अक्षयने. शिरसाट स्ट्राईक एंडला होते मात्र रन्स तिकडे सिंगलने पुढे जाईल. पहिल्या ओव्हर थ्रोचे रन्स आले त्यामुळे मॅचमधून थोडा मात्र डगमगलाय सिद्धिविनायक अंधेरीचा संघ आहे. 40+ मधून हा संघ क्वालिफाय झालाय. या बॉलवर टायमिंग चांगलं केलं गेलंय. विशालच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर टायमिंगला एक येतोय चौकार. 4 रन. मेगा फिनाले आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच या क्रीडा स्पर्धेची. भाई चषक चॅम्पियन कोण होईल. या बॉलवर अल्टी पलटी रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न करत होते. 1 रन देखील तेवढंच निर्णायक आणि स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. रन झालेत 12. पहिले ओव्हर थ्रोचे रन्स आले त्यामुळे मॅच थोडीफार ऑन झाली आणि बॉलिंगसाठी आता दीपल शहा. बारा रन झाले धावफलकावरती. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. प्रथम क्रमांक यांचे देखील 30,000 रुपयाचे आहे. दुसरे क्रमांक आपण 20,000 रुपये. तृतीय क्रमांक देखील 10,000 रुपये. आकर्षक ट्रॉफीज आहेत. कूलर आहे. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्हाईट बॉल आहे. शेवटची मॅच आहे क्रीडा स्पर्धेची. या बॉलवर रिव्हर्स खेळलेत खेळाडू आहेत तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल मात्र इथे विशालला येते विकेट. बॅटर आउट. जबरदस्त मॅच आहे. आनंद सातोसे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. विशाल याची विकेट आली आहे. चांगला फटका विशालाच्या बॅटमधून आपण पाहिला होता. एक चौकार लगावल्यानंतर आता त्याची विकेट आली आहे. नक्कीच दीपल गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेला पहिल्या चेंडूवरती थोडंसं फसवलं गेलं होतं आनंदला. एक क्विक सिंगल त्या ठिकाणी घेतलाय. 14 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एवढा लेग स्ट्राईकच्या दिशेला चेंडू आडव्या बॅटने समाचार घेण्याचा प्रयत्न होता परंतु जाऊ दिलाय. 20 टप्पा पडल्यानंतर ओळखलं. ऑफ ब्रेक झाला. चेंडू थोडासा यष्ट्यांच्या बाहेर राहिला. या ठिकाणी कैलाशभाई पाटील यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत.
यावेळेला स्वीपचा फटका केलाय त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पुन्हा एकदा क्विक सिंगल चुरली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये पाहायला मिळतंय. त्यावेळेला चेंडू पडल्यानंतर काय आतमध्ये आलाय सरळ विकेटवर जाऊन आदळलाय. आनंदाची विकेट आली आहे आणि आता नवीन बॅट्समन ओमकार मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपल्या गोलंदाजीच्या खेळीसाठी ओळखले जातात, परंतु आता फलंदाजीची जबाबदारी देखील आली आहे. 16 धावा धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत. 2 विकेट महत्वपूर्ण या ठिकाणी ओमसाई पॅकर्स संघाच्या माघारी परतल्या आहेत. नक्कीच 40+ संघ समोर खेळतोय, परंतु त्यांना कमी समजून चालणार नाहीये. एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे देखील क्रिकेटचा आहे. दीपल शाह मास्टर माइंड त्यांच्या संघामध्ये आहे आणि काही कॅप्टन्सी करतोय ना. प्रत्येक बॉलवरती पाहिलं गेलं तर प्रत्येक षटकानंतर फील्ड चेंज होताना पाहायला मिळते. चांगला हँडल केलं आतापर्यंत या पहिल्या इनिंगला. मिलिंद आलेत गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन. याला पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने मोठा तडाखा लावण्याचा प्रयत्न होता. थोडासा नाराज झालेलं पाहायला मिळत आहेत अक्षय स्वतःवरती. नक्कीच फटका चांगला खेळला गेला होता, परंतु फॉलोथ्रूमध्ये तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिलिंद यांचं स्वतःच्या चेंडूवरती. रनअप मध्ये असताना देखील चेंडू अडवला गेलाय. ओमकार आहेत स्ट्राईक एंडला. ओमकार पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. सिंगल धाव मिळेल. चेंडू थोडासा उसळी कमी घेतली असती टप्पा पडल्यानंतर तर पडद्या आड गेला असता, चौकार मिळाला असता, परंतु मिळते मात्र सिंगलच. याला पुन्हा एकदा पुढे जाऊन गॅप मध्ये चेंडू ढकललाय. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. चौकार आला या वेळेला. चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झाली आहे 22. शेवटचे 3 चेंडू असतील पहिल्या इनिंगचे. 30 धावा देखील इथे फायटिंग टोटल म्हणता येईल या मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये. एक मोठा फटका नक्कीच ओमकारच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या 3 चेंडूवरती एक चांगली फिनिश देण्याचा प्रयत्न असेल त्याचा देखील. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले आणि मिस जस्ट करून बसलेत. विकेट आली आहे मैदानात. चांगलं कमबॅक मिलिंद यांचं देखील. मागच्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पुढच्या चेंडूवरती ओमकार याची दांडी गुल केली आहे. आता नितीन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याला पहिला चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि विकेट आली आहे. कुठेतरी प्रयत्न होता की अक्षयला स्ट्राईक एंड वरती आणायचा, कारण की अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबले. त्यांनी एका बाजूला विकेटची जडी लावली आहे फलंदाजांनी. यावेळेला देखील नितीन यांचा पहिलाच फटका फसला. मिस टायमिंग झाला, मिस जस्ट झाला आणि त्यावरती देखील विकेट आली आहे. आता साहिल मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या फलक पाहिलं गेलं तर 23 22 या आकड्यावरती आहे.
यावेळेला चेंडू कट केलाय, स्क्वेअर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 23 धावा धावसंख्या फलकावरती आहेत आणि 24 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय मेगा फायनलच्या या मुकाबल्यामध्ये सिद्धिविनायक अंधेरी संघासमोर. नक्कीच आपल्या बाईंचा वाढदिवस देखील 24 तारखेला असतो आणि मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये टार्गेट देखील 24 धावांचं असेल सिद्धिविनायक अंधेरी संघासमोर. थाला फॉर अ रिझन असा ट्रेंड आहे, परंतु आता स्वप्नील दादा फॉर अ रिझन असा एक नवीन ट्रेंड इथून चालू होईल. विशेष आभार श्रद्धा ऑर्किड, सर्व कमिटी मेंबर्स, सदस्य, सहकारी. ही स्पर्धा आतापर्यंत जी एवढ्या यशस्वीरित्या पार पडली आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे. शाखा क्रमांक 114 सर्व उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष, पदाधिकारी या सर्वांच्या अशा सहकार्यामुळे हे आतापर्यंतचा हा 3 दिवसाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय. आम्ही आपल्या सर्वांचे आभारी आहोत. गेले 3 दिवस आपल्याला इथे जे जेवण मिळतंय ते आपल्या सर्वांचे लाडके महाराजा हॉटेलचे सर्वस्व मिथून यांनी वरती यायचं आहे. त्यांचा एक विशेष सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मिथुनजी आपण वरती या. आपण सर्वांचं पोट भरलंय त्यामुळे सर्व इथे उभे राहिलेत. आणि जो पोट भरता तो सगळ्यात सुखी म्हणून येतो सत्कार. आमचं मिथून सर्व कारण की सगळ्यांचा पोट भरला ना. चला मित्रांचा मित्र महाराजाचे सर्वस्व एकदा सगळ्यांनी जावा आणि व्हेज नॉन व्हेज जा असत तर ट्राय करा. एकदम भारी महाराजाची चव. चला मॅच चालू करायची आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह, नेत्र दीपक फटका दीपल शहा. यानंतर आतापर्यंत ज्या मॅच खेळवल्या गेल्यात त्यासाठी जे चेंडू बॉल आपल्याला जे स्पॉन्सर केलेत ते अजयजी खाडे. आपण वरती यायचंय अजयजी. शेवटी मालवणी माणूस लवकर येवा. तुमचं सुद्धा आहे सत्कार असा. मी कैलासजी पाटील यांका विनंती करतोय की त्यांनी अजयजी गाडे यांचा सत्कार करूचो असा. तर यावेळेला एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. सिंगल मिळतीये. 5 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचतीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, त्यांनी थोडासा प्रेशर रिलीज केला असेल. आता चांगली चेसिंग आहे. कॅल्क्युलेटेड क्रिकेट या ठिकाणी खेळायचं आहे दोन्ही फलंदाजांना. स्वीपचा फटका घेतोय. पहिलाच मन बनवून बसला होता त्या ठिकाणी सचिन. हॅलो. यानंतर एक विशेष सत्कार. आतापर्यंत या स्पर्धेचा सोशल मीडिया ज्याने उत्कृष्टरित्या हँडल केलाय असा आमचा सगळ्यांचा लाडका आर्यन याचा सत्कार करतील स्वप्नीलजी तावडे. सन्मान चिन्ह, शाल. आर्यन मूर्तीलान कीर्तिमान असे आमचे आर्यनचा सत्कार करतील स्वतः स्वप्नील तावडे. याला पुन्हा एकदा स्क्वेअर रिजन मध्ये खेळला गेलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय यांचं त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. एक चौकार खाऊन सुद्धा मात्र 7 धावा धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला आणि समीकरण बदलतंय. 12 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. हॅलो. मित्र कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. श्रद्धा ऑर्चिड मधील सर्व सहकारी
यांनी ही स्पर्धा आतापर्यंत जी यशस्वीरित्या पार पडली आहे या सर्वांचं सहकार्य याचमुळे स्वप्नीलने ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडली आहे. आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. त्याला दुसरं षटक घेऊन आनंद गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. एका बाजूला 40+ तर दुसऱ्या बाजूला भांडूपचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. दीपल शाह अजूनही मैदानामध्ये आहेत. एक चौकार पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. टुर्नामेंट फार चांगली राहिली आहे दीपल यांच्यासाठी. भांडूप नगरीमध्ये पाहिलं गेलं तर खूप वर्षानंतर खेळण्यासाठी दाखल झाला असेल सर्कल बॉक्स आणि त्यावर वरती चांगली खेळी करतोय. यावेळेला स्वीपचा फटका आहे. गॅपमध्ये चेंडू जातोय चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती या देखील ओव्हरचा चौकार आलाय. मागच्या ओव्हरला जशी सुरुवात केली होती पुन्हा एकदा चौकाराची कमाई करतोय या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. आणि आता 11 चेंडूमध्ये मात्र 13 धावांची गरज आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. विशाल आहे तिथे. फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट होते. यानंतर एक विशेष आभार. शाखा प्रमुखाच्या मागे एक व्यक्ती असते कार्यालय प्रमुख आणि त्या व्यक्तीवर सर्वस्व भार असतो शाखेचा. असे आमचे विनायक यांनी आतापर्यंत उत्कृष्टरित्या स्वप्नीलजींच्या पाठी उभे राहून त्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली आहे. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतोय. आणि नक्कीच त्यांचे आभार मानतानाच एक मैदानामध्ये चौकार आलाय. विनायकजी यांना देखील सचिननी मानवंदना दिली आहे मैदानात. आणि या चौकाराने नक्कीच थोडंसं आता पारणं जड पाहायला मिळतंय. ते म्हणजेच सिद्धिविनायक अंधेरी संघाचं. 9 चेंडूमध्ये मात्र 8 धावांची आता गरज आहे. रन बॉल पेक्षा देखील खाली हा मुकाबला उभा आहे. नक्कीच इथून कमबॅक करावं लागेल. चला यावेळेला नक्कीच थोडंसं फसवता आलं असतं परंतु चांगले प्रयत्न पाहायला मिळाले तिथे. नितीन राणे होते कीपर. तरी देखील एक धाव कंप्लीट होतीये. नक्कीच इथून विकेट फार महत्वाची आहे. या मॅचला जर का पुन्हा एकदा कलाटणी आणायची असेल तर आनंद त्याला ती जबाबदारी घ्यावी लागेल. काहीतरी मॅजिकल मैदानामध्ये करावं लागेल. एक्स्ट्रा प्लेअर याला बाहेर काढायचंय. अरे बाबा जा रे. मॅच ऑलरेडी लेट झाली या. खेळा. तो बॉल नाही अडवणारा. यावेळेला ऑफसाईड रिजन मध्ये गॅप भरपूर आहे आणि तिथेच चौकाराची वारंवार कमाई करताना पाहायला मिळतोय दीपल शहा. एक हाती हा सामना आपल्या संघासाठी लढतोय. आणि आता मात्र 3 धावांची गरज असेल. वैयक्तिक 15 धावांची खेळी करतोय. 7 चेंडूंमध्ये पाहिजेत 3 धावा. या चेंडूवरती तो चौकार येईल का अशी देखील प्रेक्षकांना दरकार लागली आहे. नक्कीच आलाय ऑफसाईड रिजन मध्ये कट केलेला चेंडू चाललाय सीमा पार आणि या चौकारानेच चॅम्पियन संघ ठरतोय टीम सिद्धिविनायक अंधेरी. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर ट्रिपल लाईव्ह यांनी आतापर्यंत आम्हाला जे सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी मानतोय. गेले 3 दिवस ते कंटिन्यू हा लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवतायत. त्यांचे विशेष आभार. संदीप परब यांचेही आम्ही विशेष आभार मानतोय. आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी हातभार लावले कोणाचं नाव राहिलं तर माफ करा. मी सागी पंच तुमचे देखील मनपूर्वक आभार. वेळोवेळी तुम्ही उपस्थित राहिलेत. अनिकेत उर्फ अंड्या, बिपिन विचारे, बिपिन परब, अक्षय शिरसाट, अजय खाडे, शशांक सावंत, निलेशभाई जाधव, भगवान नाईक, मिथुन यादव, वैभव राणे आणि माझे सगळे सहकारी ज्यांनी आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलं. ताईवरती दादावरती आता आपण सत्कार करूया.
सॉरी बक्षीस देऊया शुभम